आज आहे शुक्रवार आणि आज आमच्या घरी बनते मच्छी, बांगड्याचा रस्सा आणि काय बोंबेल फ्राय. पण आज शेफ मी नाहीये, आज शेफ आहे मम्मी. तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. चला रेसिपी बघूया. आज आपण बनवूया बांगड्याचं कालवण. बरं, यासाठी आधी आपण एक कढई घेतली. आता त्यात थोडं तेल टाकूया. आता तेलाला चांगलं गरम झालं की तेलामध्ये काय टाकायचंय? आता आपण त्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता तडतडल्यावर त्यात थोडासा कांदा आणि 2 मिरच्या टाकूया. आता आपण यामध्ये टमाटे टाकूया. टमाटा मऊ होईपर्यंत थोडं आपण त्याला परतूया. आता आपण याच्यामध्ये वाटण टाकूया. माझ्याकडे हिरवं वाटण थोडं कमी असल्यामुळे मी ह्यात थोडंसं काळं वाटण घेतलेलं आहे. आता आपण एक वाटण याच्यात टाकून ह्याला चांगलं परतून घेऊया. आता हे वाटण आपण मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स झालं पाहिजे. हे तेल सुटूसपर्यंत नाही, मसाले टाकल्यानंतर तेल सुटेल ना. अच्छा, असं आहे का? बरं. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. थोडी हळद टाकूया, थोडा गरम मसाला, धना जिरा पूड आणि आमचा घरचा मालवणी मसाला. कलर येण्यासाठी थोडं आपण लाल कलरचं तिखट टाकूया. आता यांना चांगलं एकजीव करून मिक्स करूया तेल सुटेपर्यंत. हा एकजीव झालेला आहे. आता तेल सोडत आहे. मसाला बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालूया. वाटण थोडंही वाया जाऊ नये म्हणून तिने वाटणाच्या डब्यातच त्याचं पाणी करून वाटणाचं पाणी घालते. हे प्रत्येक गृहिणी करते, व्हिडिओमध्ये दाखवत नाही एवढं. नाही, मी दाखवते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. आता आपण याच्यामध्ये जितकं आपल्याला पाहिजे तसं पाणी वाढवूया. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तुम्ही तेवढी कन्सिस्टन्सी ठेवू शकता. जास्त पातळ हवं आहे तर जास्त पातळ असा ठेवा किंवा थिक हवं आहे तर थिक ठेवा. आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालूया. वाटणामध्ये अगोदरच मीठ असल्या कारणाने मी थोडं मीठ टाकत आहे. आता आपण याला एक उकळी येऊ देऊया. आता आपल्या कालवणाला चांगली उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यामध्ये आपले हे मच्छीचे पीस सोडूया. हे आम्ही डोक्याचं कालवण करत आहे बांगड्याच्या. उकळी आल्यानंतर त्याच्यात बांगडे सोडावे. आता आपण याच्यामध्ये बांगडे टाकलेले आहेत. एक लक्षात ठेवायचं, उकळी आल्यानंतरच कुठलीही मच्छी टाकावी. जर अगोदर तुम्ही मच्छी टाकली तर ती विरघळून जाईल. त्याच्यामुळे उकळी आल्यानंतर एक मच्छी टाकून 5 मिनटं एक उकळी येऊन मग कालवण बंद करावे. 5 मिनटं याला झाकण ठेवून छान उकळी देऊन घ्यायची आहे. आपलं 5 मिनिट झालेले आहेत. आपलं कालवण छान शिजलेलं आहे. आता आपण वरून याच्यावर कोथिंबीर टाकूया. भरपूर कोथिंबीर टाका, त्याने स्वाद छान येईल. अशा पद्धतीने आपले कालवण झालेले आहे. आवडले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कालवण बनवून बघा. अशा प्रकारे बांगड्याच्या डोक्याचं कालवण बनवून रेडी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. नक्की ट्राय करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर पण. आणि हो, शेअरही करायला विसरू नका. आणि हे कालवण बनवल्यानंतर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं झाले तुमचंही घरातलं कालवण. थँक्यू. बाय. बाय.